ठाण्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। ठाणे लोकसभा म्हणजे आनंद दिघेंची लोकसभा, आता एकनाथ शिंदेची लोकसभा। आता नरेश म्हस्के तिकडे उमेदवार आहेत आणि नरेश म्हस्केंचा प्रचार सुरू आहे। आताच काही वेळापूर्वी एकनाथ शिंदे यांनी एक सभा घेतलेली आहे, एक बैठक घेतली महत्त्वाची। सर, प्रचार सुरू झालेला आहे, कसा प्रतिसाद मिळतोय? प्रचंड असा प्रतिसाद आहे। काल जी रॅली झाली त्याचे सुद्धा तुम्ही व्हिज्युअल्स घ्या, तुम्हाला कळेल। हजारो लोक रस्त्यावर उतरलेले आहेत। ठाणे लोकसभामध्ये प्रत्येक ठिकाणी संध्याकाळी तुम्ही जा बघा, कार्यकर्ते कामाला लागलेले। सकाळी 6:30 वाजून मी स्वतः प्रचाराला असो, विविध गार्डन्स असतील, जॉगिंग पार्क्स असतील, विविध मंडळं असतील, या सगळ्यांच्या भेटीगाठी घेतोय। ज्येष्ठ नागरिक संघ असतील आणि जो प्रतिसाद आहे तो तुम्ही बघा, मग तुमच्या लक्षात येईल। विरोधकांनी कट्टर शिवसैनिक कोण, तुम्ही का राजन विचारे, असा प्रश्न उपस्थित केलाय, कसं उत्तर द्याल त्याला? शिवसेना आमच्याकडे, धनुष्यबाण आमच्याकडे आणि कट्टर शिवसैनिक ठाण्यातल्या लोकांना, शिवसैनिकांना विचारा, उत्तर एकच येईल, नरेश म्हस्के। ज्यांनी दिघे साहेबांची परंपरा कायम ठेवण्याकरता जे रात्रंदिवस कष्ट करतायत, दिघे साहेबांचे जे उत्सव आहेत त्याला पर्यायी उत्सव यांनी तयार केलेले आहेत। दिघे साहेबांना ज्यांनी आतोनात छळ दिला, ज्यांनी कायम दिघे साहेबांना विरोध केला, दिघे साहेब गेल्यानंतर सुद्धा त्यांचं नाव घेऊ नये म्हणून अशा पद्धतीचे आदेश असायचे, अशांच्या बाजूला राजन विचारे उभे राहिले, आम्ही त्यांच्या विरोधात उभे राहिलो। नक्कीच सर, एक महत्त्वाचा गोप्यस्फोट केला आहे एकनाथ शिंदेंनी का राजन विचारेंनी जेव्हा राजीनामा दिला होता पिक्चर लागते, सर्व खोटं होतं, उलटा राजन विचारे खूप त्रास दिला आनंद दिघेंना, असं एक भाष्य होतं। हे सत्य आहे, हे सत्य आहे। त्यांचे आदेश कधी त्यांनी मानले नाही आहेत, त्यासाठी त्यांना प्रसाद पण दिलेला आहे। म्हणजे राजन विचारे हे कट्टर शिवसैनिक आनंद दिघेंचे भक्त अशी तुम्हाला माहिती असेल ना काय नक्की ते, नक्की तुम्हाला माहिती असेल। जर तो शिष्य असता तर ज्या वेळी मातोश्रींनी दिघे साहेबांच्या विरुद्ध कुभांड रचलं त्यावेळी ते त्यांच्या सोबत नसते राहिले। ही संधी आली होती की मातोश्रीला दिघे साहेबांचा शिष्य कोण दाखवण्याची, त्यावेळी ते आमच्या सोबत आले नाहीत। नक्कीच महत्त्वाचा आरोप केलेला आहे राजन विचारेंवरती। राजन विचारे एकीकडे आनंद दिघेंची शिक्षा मानतात, परंतु दुसरीकडे आनंद दिघेंना खूप त्रास हा राजन विचारेंनी दिला होता। शेवटी त्यांना आनंद दिघेंना आपल्या स्टाईलने त्यांना उत्तर द्यावं लागलं, समजावं लागलं, त्यानंतर ते समजले आणि जेव्हा गरज होती शिवसेनेच्या बाजूला उभं राहायची तेव्हा ते उभे राहिले नाहीत। असा गोप्यस्फोट नरेश म्हस्के यांनी केला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीषसह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे।